नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी STI रोहिदास चोंदे पाटील. आज आपण या ठिकाणी मराठी व्याकरणाचे 18 नियम बघणार आहोत, जे शासनाने मान्यताकृत म्हणून या ठिकाणी घोषित केलेले आहेत. मित्रांनो, बरेच वेळेस आपले हे नियम माहीत नसतात. आपण विविध परीक्षा देत असतो, MPSC पासून सरळ सेवेच्या परीक्षा असतील, पोलीस भरती असेल, या सगळ्या परीक्षांमध्ये तुम्हाला मराठी व्याकरणामध्ये या नियमाच्या अनुषंगाने सातत्याने प्रत्येक परीक्षेला किमान 2 ते 3 प्रश्न येत असतात. म्हणजे तुमचे 2 ते 3 प्रश्न त्यांचे तेवढे गुण जर तुम्हाला पक्के करायचे असतील तर हे सगळे नियम यांचा अभ्यास तुमचा असला पाहिजे. आणि आजच्या या लेक्चरमध्ये आपल्याला तो अभ्यास करायचा आहे. बघा, आपल्याला माहीत आहे की मराठी भाषिकांचं राज्य 1960ला स्थापन होते, महाराष्ट्र राज्य. आणि मग मराठी साहित्य महामंडळाने पुरस्कृत केलेले मराठी लेखनविषयक 14 नियम. सुरुवातीला किती नियम होते? 14. कोणी या ठिकाणी पुरस्कृत केले आहे? मराठी साहित्य महामंडळ. महत्त्वाचं आहे, लक्षात राहू द्या. याला 1962 मध्ये शासनाने मान्यता दिली. पुढे आणखी 4 नियमांची याच्यामध्ये भर पडते 1972 मध्ये. म्हणजे हे एकूण 18 नियम या ठिकाणी झाले. मग मराठी साहित्य महामंडळ काय आहे? पहिला मुद्दा, हे महाराष्ट्रातील साहित्य संस्थांचे प्रातिनिधिक मंडळ असल्यामुळे या महामंडळाने केलेल्या नियमावलीला महाराष्ट्र राज्य शासनाने मान्यता दिली आणि राज्यकारभारात व शिक्षणाच्या सर्व क्षेत्रामध्ये या नियमावलीचे पालन करण्याचे ठरविले. या कोशामध्ये दाखवलेले शब्द असतील त्यांना होणारे विकार याच नियमानुसार दाखविलेले आहेत. जे शब्द यापैकी कोणत्याच नियमात बसत नाही अशा शब्दांचे लेखन तत्संबंधी शब्द सिद्धीनुसार दाखविले आहे. मग आम्हाला हे 18 नियम शेवटपर्यंत, मित्रांनो, प्रत्येक नियम हा अत्यंत महत्त्वाचा आहे. 18 नियम, एकही नियम आज आपला या ठिकाणी सुटणार नाही आहे. प्रत्येक नियम आणि शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावरून या ठिकाणी ही PDF आपण घेतलेली आहे. शासनाचे त्या ठिकाणी धन्यवाद त्या महामंडळाचे की त्यांनी PDF या ठिकाणी सगळ्यांसाठी मोफत उपलब्ध करून दिलेली आहे. मात्र आता त्याला आम्हाला अभ्यासायचा आहे. नियम 1 बघा, 1.1 स्पष्टोच्चारित अनुनासिकाबद्दल शीर्षबिंदू द्यावा. स्पष्टोच्चारित, स्पष्ट उच्चार ज्याचा झाला आहे ना त्यासाठी शीर्षबिंदू. म्हणजे गुलकंद, चिंच, तंटा, निबंध, आंबा अनुनासिक आहे, स्पष्ट उच्चारलेला आहे, तर काय करायचं आहे? शीर्षबिंदू द्यायचा आहे. जो टिंब दिला आहे ना तुम्ही, हा गोल टिंब, याला शीर्षबिंदू म्हणायचं. म्हणजे अनुनासिकाचे कसे वेगवेगळ्या पद्धतीचे लेखन होऊ शकते ते आपण बघतोय. आता तत्सम शब्दातील अनुनासिकाबद्दल विकल्प आणि परसवर्ण लिहिण्यास हरकत नाही. आता परसवर्ण ही एक संकल्पना असते मराठी व्याकरणातील. मात्र अशा वेळी अनुस्वारानंतर येणाऱ्या अक्षराच्या वर्णातील अनुनासिकच परसवर्ण म्हणून वापरले पाहिजे. बघा, यावर सातत्याने आम्हाला प्रश्न असतो. परसवर्णावर आम्हाला प्रश्न येतो. पंकज हा शब्द आहे, तुम्हाला सांगितलं की परसवर्णयुक्त लिहा. मग पंकज, इथे जे हा अनुस्वार आहे ना, अनुस्वाराऐवजी इथे अनुनासिक वापरला. क ख ग घ ग आणि शेवटी हा ग, त्याच्यातला जो 5वा वर्ण आहे ना तो तिथे वापरतोय आम्ही त्या अनुस्वाराऐवजी. पंचानन, च छ ज झ न, त्र सारखं जे न आहे ना ते तिथे वापरतोय. पंडित, प प ब भ म, ट ठ ड ढ न, इथे जे ड आहे ना त्याच्यामधला शेवटचा जो न बाणाचा आहे तो इथे वापरतोय. अंतर्गत, त मधला शेवटचा न इथे वापरतोय. आंबूजमध्ये या ठिकाणी जर बघितलं आम्ही अम म म प फ ब भ म, ओके, त्या बच्या ओळीतल्या शेवटचं 5वं अनुनासिक आम्ही इथे वापरतोय. म्हणजे परसवर्ण म्हणून कसा वापर होतोय तो तुम्हाला या उदाहरणांवरून लक्षात आलं असेल. आणि मित्रांनो, ही उदाहरणं शासनाचे आहे. ही उदाहरणं जशीच्या तशी परीक्षेला येण्याची शक्यता असते. पुढे परसवर्ण लिहिण्याची सवलत फक्त तत्सम शब्दांपुरतीच मर्यादित आहे. बघा, फक्त तत्सम शब्दांनाच तुम्ही परसवर्ण लिहू शकतात. आता इथून पुढे मराठी व्याकरणाच्या अनुषंगाने संस्कृत नसलेले शब्द जर नसतील तर संस्कृत नसलेले जे मराठी शब्द आहेत त्यांना सगळ्यांना आम्हाला अनुस्वारच द्यायचा आहे. आम्हाला त्याच्यावर शीर्षबिंदूच द्यायचा आहे. ते आम्हाला परसवर्ण लिहिताच येणार नाही. जसं दंगा, झांज, बंड, खंत, संप. फक्त संस्कृत शब्दाच्या बाबतीत आम्ही परसवर्ण वापरू शकतो. अत्यंत महत्त्वाचा नियम. पुढे अर्थभेद स्पष्ट करण्यासाठी कधीकधी परसवर्ण जोडून शब्द लिहिणे योग्य ठरते. बघा, आता इथे फार मजा आहे या ठिकाणी, मजा. वेदांत, तुम्ही असं इथे शीर्षबिंदू दिला आहे आणि असा वेदांत उच्चारला, याला तुम्ही म्हणणार वेदांमध्ये. आणि परसवर्ण जर याला तुम्ही लिहिलं वेदांत परसवर्ण, तर याला म्हणणार तुम्ही वेदांत म्हणजे तत्वज्ञान.
मित्रांनो बघा, वेदांत पर सवर्ण लिहिला तर त्याचा अर्थ होतोय तत्वज्ञान, आणि ते शीर्षबिंदू दिला तर वेदांमध्ये. देहांतचं इथंच आहे, शीर्षबिंदू दिला शरीरामध्ये आणि पर सवर्ण लिहिला मृत्यू. बघा, देहात, देहामध्ये, देहात, इथे वेदांत, इकडे देहांत, इकडे वेदांत. इंटरेस्टिंग आहे. पुढे 1.5 नंबरचा नियम, काही शब्दामधील अनुस्वाराचा उच्चार अस्पष्ट असतो, कधी कधी तो उच्चारला देखील जात नाही, अशा शब्दांवर अनुस्वार देऊच नाही. बघा, म्हणजे तुम्ही जर म्हटलं आता हसणे, धावणे, जेव्हा, कोठे, कधी, याच्यावर उच्चार आहे पण तो अस्पष्ट आहे, म्हणून तो लिहायचाच नाही आहे, तो अनुस्वार द्यायचाच नाही आहे. ते असं हसणे असं लिहिणार तुम्ही, धावणे, जेव्हा, कोठे, कधी, काही. इंटरेस्टिंग. नियम 2, यर, लव, श, श, स, ह यांच्यापूर्वी येणाऱ्या अनुस्वाराबद्दल केवळ शीर्षबिंदूच द्यावा, याचं कधीच परसवर्ण होणार नाहीये. ज्ञपूर्वीचा नासोच्चारही केवळ शीर्षबिंदूने दाखवावा. म्हणजे हे जर येत असेल पुढे यर, लव किंवा शे, स, ह, तर तिथे आम्ही शीर्षबिंदूच आम्हाला द्यावा लागेल त्याच्या आधी. बघा, या ठिकाणी तुम्ही म्हटले संयम, संरचना, संलग्न, संवाद, दंश, द्रष्टा, मांस, सिंह, संज्ञा, हे शब्द या पद्धतीचे तुम्ही लिहूच शकत नाही, हे नीट लक्षात घ्या. पुढे नियम 3 कडे आम्ही जातोय. नामांच्या किंवा सर्वनामाच्या अनेक वचनी सामान्य रूपांवर विभक्ती प्रत्यय व शब्दयोगी अव्यय लावताना अनुस्वार देवा. बघा, नाम व सर्वनाम याचे अनेक वचनी जर सामान्य रूप करत आहात तुम्ही आणि पुढे विभक्ती प्रत्यय येतो आहे किंवा शब्दयोगी अव्यय तुम्ही त्याला जोडता आहात, तर मात्र इथे अनुस्वार द्यायचा आहे. अनेक वचनी, अनेक वचन हा शब्द इथे महत्वाचा आहे. पुढे तुम्ही म्हटले समजा अनेक वचन काय, लोकांना, अनेक लोकांना म्हणतायत ना तुम्ही, लोकांना, बरोबर, अनुस्वार दिलाय. मुलांनी अनुस्वार आहे. तुम्हास, लोकांसमोर, घरापुढे, अनेक वचने आहेत, अनेक वचने आहेत. पुढे आम्ही हे ना काय लावलंय, आम्ही विभक्ती प्रत्यय लावलाय. पुढे काय लावलाय, आम्ही शब्दयोगी अव्यय लावलंय. मग त्याच्या आधी आम्ही काय देणार, अनुस्वार देणार. त्यानंतर आदरार्थी बहुवचनाच्या वेळीही असा अनुस्वार दिला पाहिजे. आदरार्थी बहुवचन, बघा, या मराठी व्याकरणामधल्या नवीन नवीन संकल्पना तुम्हाला लक्षात घ्यायच्या आहे. आता आदरार्थी बहुवचनी असलेले शब्द कोणते, असा प्रश्न तुम्हाला उद्या आला तर तुमच्यासमोर माहीत असलं पाहिजे. राज्यपालांचे, मुख्यमंत्र्यांचा, तुम्हाला, आपणास, शिक्षकांना, अध्यक्षांचे आदरार्थी बहुवचन. अशा वेळेस मग इथे अनुस्वार द्यायचा आहे आम्हाला. पुढे जातो मी. नियम नंबर 4, वरील नियमाव्यतिरिक्त कोणत्याही कारणासाठी व्युत्पत्तीने सिद्ध होणारे वा न होणारे अनुस्वार देऊ नये. म्हणजे आता हे घरे, पाच, करणे, काळी, नाव, का, जो, घरी, हे शब्द विदाऊट अनुस्वार लिहावे. नीट लक्षात घ्या, या शब्दांवर कधी तुम्ही अनुस्वार देणार नाही. आता ऱ्हस्व दीर्घबाबतचे नियम कोणते आहेत. नियम नंबर 5, मराठीतील तत्सम इकारांत आणि उकारांत शब्द दीर्घांत लिहावेत. हा नियम विचारला गेला आहे, MPSCला विचारला गेला आहे, कंबाईनच्या एक्झामला विचारला गेला आहे, खाली सरळ सेवेच्या एक्झामलाही विचारला गेला आहे. तत्सम, तत्सम म्हणजे काय, संस्कृत, आणि त्या शेवटी इकारांत असेल किंवा उकारांत असेल तो दीर्घांतच लिहावा. आता संस्कृतमध्ये आहे तो ऱ्हस्व लिहिणार तुम्ही, मराठीत त्याला दीर्घ लिहिणार. कवी, कवी. बुद्धी संस्कृतमध्ये ऱ्हस्व आहे मात्र मराठीत दीर्घ आहे. गती संस्कृतमध्ये ती ऱ्हस्व आहे, मराठीमध्ये ती दीर्घ आहे. बघा, मराठीमध्ये दीर्घच असणार ते तत्सम शब्द. इतर शब्दांच्या अंती येणारा इकार, उकार, दीर्घ लिहावा. पाटी, जादू, पैलू, कोणताही शब्द मराठीमध्ये शेवटचा येतोय ना तो दीर्घच असणार. नीट लक्षात घ्या, इकार आणि उकार. पुढे काही अव्यय आहेत तत्सम अव्यय की जे मात्र तुम्हाला काय करायचे, ऱ्हस्वांत लिहायचे. पाठच करून ठेवाय. परंतु, यथामती आणि तथापि, शेवटचं जे येतं आहे याच्यामध्ये, इथे उकार आहे परंतुमध्ये, इकडे इकार आहे, हे ऱ्हस्वच असणार. परंतु, यथामती आणि तथापि, शेवटचं आपण काय लिहितो, शेवटचं अक्षर दीर्घ, मात्र हे तिघांसाठी काय आहे, हे अव्यय आहे, तत्सम संस्कृत अव्यय आहेत, ऱ्हस्वच लिहायचे. पुढे मराठीमध्ये जी व्यक्तिनामे आहेत, ग्रंथनामे आहेत, शीर्षके, सुटे ऱ्हस्वांत, हे तत्सम शब्द दीर्घांत लिहावे. म्हणजे बघा, हरी व्यक्तीचं नाव आहे, मनुस्मृती ग्रंथाचं नाव आहे, वर्गीकरण पद्धती शीर्षक आहे, कुलगुरू म्हटलोय आपण. ऱ्हस्वांत शेवट कसा, दीर्घांत असला पाहिजे शेवट याचा. पुढे आणि नी ही मराठीतील दोन अव्यय ऱ्हस्वांत. आता हा पुन्हा एक अपवाद. तुम्ही म्हणाल शेवटचा शब्द तर आम्ही, शेवटचा अक्षर तर आम्ही दीर्घ लिहितोय, मात्र आणि मध्ये आणि नी मध्ये
या दोन अव्ययांमध्ये ती रस्वच लिहायचं, कधीही रस्वच. तुम्ही हा असा आणि जर लिहिला, हा आणि चुकीचा आहे, नीट लक्षात घ्या, हे शुद्ध लेखनासाठी फार उपयुक्त आहे. तुम्ही असा आणि कधीच लिहू शकत नाही, कधीच नाही मराठी व्याकरणामध्ये. पुढे सामासिक शब्द लिहिताना समासाचे पूर्वपद, ज्याला आपण पहिला शब्द म्हणतोय, तत्सम रस्वांत शब्द असेल, म्हणजेच मुळात संस्कृतात रस्वांत असेल तर ते पूर्वपद रस्वांतच लिहा, दीर्घांत असेल तर ते दीर्घांत लिहा. बघा, सामासिक शब्दाबद्दल. आणि त्याच्यातही तत्सम. बुद्धी रस्व आहे ना, मग इथे बुद्धिवैभव, इथे हा रस्वच लिहिला मी, ते संस्कृत जसंच्या तसं. आणि इथे संस्कृत जर दीर्घ आहे ना, मग इथे आम्ही लक्ष्मीपुत्र त्याचं सामासिक शब्द करताना तो दीर्घच लिहिणार. म्हणजे संस्कृतमध्ये रस्व असेल, इकडे रस्वच लिहिणार, तिकडे दीर्घ असेल, दीर्घच लिहिणार. कशाच्या बाबतीत? सामासिक शब्दाच्या. साधित शब्दांनाही तोच नियम आहे. बुद्धिमान तेच, लक्ष्मी सहित तेच, बदल नाही आहे. पुढे विद्यार्थीनं, गुणीनं, प्राणीनं, पक्षीनं यासारखे इन अंत शब्द मराठीत येतात तेव्हा त्यांच्या शेवटी असलेला जो न आहे ना, त्याचा लोप होतोय, लक्षात घ्या. आणि जे उपांत रस्व अक्षर आहे ते दीर्घ होते. आता हे सगळे शब्द वरील तुम्ही बघितले, आपल्याकडे हा न आपण कट करतो आणि जे शेवटी जे आलंय त्याला दीर्घ करून टाकतो. बघा तुम्ही, विद्यार्थी आपण कसा लिहिणार, गुणी कसा लिहिणार, प्राणी कसा लिहिणार, पक्षी कसा लिहिणार. मात्र हे शब्द जर इकडे आले, समासामध्ये जर आले, समजा पूर्वपदामध्ये पहिलं या ठिकाणी पद म्हणून, तर मात्र हे रस्वच राहतात. बघा, विद्यार्थी मंडळ जर तुम्हाला लिहायला सांगितला, सामासिक शब्द आहे, ते रस्वच असणार. गुणीजन रस्व, प्राणीसंग्रह रस्व, स्वामी शक्ती रस्व, पक्षीमित्र रस्व, योगीराज रस्व. मित्रांनो, हे शब्द नीट डोक्यात फिक्स करून ठेवा. पुढे 6.1 नंबरचा नियम, 6व्या नियमामधला, मराठी शब्दातील शेवटचे अक्षर दीर्घ असेल तर त्याचा उपांत्य, बघा, शेवटचं अक्षर जर दीर्घ आहे तर त्याचा उपांत्य म्हणजे शेवटच्या अक्षराच्या अलीकडचा, उपांत्य कशाला म्हणायचं, आपण म्हणतो ना सेमीफायनल, तसं शेवटच्या अक्षराच्या अलीकडचा इकार असेल किंवा उकार असेल तो रस्व लिहा. शेवटचा दीर्घ लिहिला आहे तुम्ही, त्याच्या आधीचा हा रस्वच येणार, फार महत्त्वाचं आहे. शेवटचं अक्षर दीर्घ आहे, त्याच्या अलीकडचं म्हणजे 2 नंबरचं अक्षर म्हणूया त्याला, उपांत्य, ते रस्वच असणार. दीर्घ रस्व माहीत असलं पाहिजे. पुढे मात्र तत्सम शब्दांना हा नियम लागू नाही. तत्सम शब्दातील उपांत्य इकार किंवा उकार मुळाप्रमाणे रस्व किंवा दीर्घ लिहावेत. आता बघा, तुम्ही म्हटले की चला दक्षिणा, इथे ना जर दीर्घ आला तर मग आधीचा रस्व येणार का? इथे बघा, दक्षिणामध्ये रस्व आहे. गीतामध्ये मात्र इथे जसं दिलंय गीता अनुज्ञा, इथे रस्व आहे. पूजामध्ये इथे पूजा दीर्घ दिला, संस्कृतमध्ये तो दीर्घच आहे. म्हणजे जसं आहे तत्सम शब्दाच्या बाबतीत संस्कृत ती तशीच राहणार. नियम 7, मराठी आकारांत शब्दाचे उपांत्य इकार आणि उकार हे दीर्घ असं लिहावेत. आकारांत, बघा, शेवटी जर येतोय, सूर येतोय शेवटच्या अक्षरामध्ये, तर त्याच्या आधीचा इकार किंवा उकार हा दीर्घ लिहावा. अत्यंत महत्त्वाचा नियम आहे, अत्यंत महत्त्वाचा. म्हणजे इथे बघा, शेवटी काय आहे, कठीणमध्ये रस्व आहे ना, बरोबर, आहे ना, आकारांत आहे ना, मग त्याच्या आधी दीर्घ येतोय, नी, हे ठी हा दीर्घ येतोय. इथे ट काय आहे, आकारांत आहे, नी दीर्घ आला. इकडे ब आकारांत आहे, ती दीर्घ आला. र आकारांत आहे, ही दीर्घ आला. आता हे विहिरीवरून लक्षात येतोय, विहिरी कसा लिहिणार तुम्ही, विहिरी असा लिहिणार. बघा, हा आलाय प्रश्न. शेवटी जर रस्व येतोय त्याच्या आधीचा, शेवटी दीर्घ आलाय त्याच्या आधीचा रस्व. मात्र इथे जर आकारांत येऊन गेलाय, इथे त्या ठिकाणी दीर्घ लिहावं, लक्षात घ्या. ऊस, चिरूट, तूप, मूल, अत्यंत महत्त्वाचे नियम आहेत. तत्सम, मुळात संस्कृत असलेल्या आकारांत शब्दातील उपांत्य इकार आणि उकार मुळाप्रमाणे रस्व किंवा दीर्घ. आता जे संस्कृत आहे ना, ते जसे तसे लिहायचे. तिथे म्हटलं या ठिकाणी बाबा गणित आहे, गणित जसे तसं आम्ही लिहिणार. इथे तो नियम लावू नका की शेवटी आकारांत आहे मग आधीचा दीर्घ येईल, अजिबात नाही. विष, गुण, मधुर, दीप, न्यायाधीश, रूप, व्यू, हे जसे तसेच लिहा संस्कृतमधले शब्द. पुढे मराठी शब्दातील अनुस्वार, विसर्ग किंवा जोडाक्षर यांच्या पूर्वीचे इकार व उकार सामान्यतः रस्व लिहावेत. बघा, मराठी शब्द पुढे जर अनुस्वार येत असेल, पुढे विसर्ग येत असेल किंवा पुढे जोडाक्षर येत असेल तर त्याच्या आधी जो काही इकार किंवा उकार येतोय तो रस्व लिहावा. बघा, पुढच्या शब्दावर जोर देतोय आपण, मग आधीचा शब्द कमी जोरात आम्हाला उच्चारायचा आहे. चिंच, इथे पुढे अनुस्वार येतोय ना, मग हा रस्व. डाळिंब, ळीवर अनुस्वार येतोय, ळी रस्व. भिंग, खुंटी, पुंजका, भुंगा, छी, थू, किल्ला, भिस्त, विस्तव, कुस्ती, पुष्कळ, मुक्काम. इंटरेस्टिंग आहे.
परंतु तत्सम शब्दामध्ये ते जसे तसे लिहा, तत्समला हा नियम लागू नाही. पुढे 8 नंबरचा नियम काय म्हणतोय बघा. उपांत्य दीर्घ ई किंवा उ असलेल्या मराठी शब्दांचा उपांत्य इकार किंवा उकार उभयवचनी सामान्य रूपाच्या वेळी ऱ्हस्व लिहावा. आता याचं उदाहरण पाहिल्यावर तुमच्या या नियमाचा अर्थ लक्षात येईल. गरीब, री काय झाला, उपांत्य आहे ना, काय आहे तो, दीर्घ आहे, बरोबर, दीर्घ आहे. तो जेव्हा सामान्य रूप होतोय तेव्हा बघा ते गरीबचा तो री काय होऊन गेला, रस होऊन गेला बघा. सामान्य रूप होताना गरिबांना इथे रस होऊन गेला. चूलमधला चू हा दीर्घ आहे, मात्र सामान्य रूप करताना तो रस्व होऊन जातोय, लक्षात घ्या. याला काही अपवादही आहे, मग याला काही अपवादही आहे. जसं दीर्घोपांत्य तत्सम शब्द परीक्षा, हा परीक्षा अनेक वेळा परीक्षांना विचारला गेला आहे, विविध परीक्षांना. शुद्ध शब्दांमध्ये हा शब्द आलाय परीक्षा, इथे री हा दीर्घच असतो. त्याचं सामान्य रूप होतानाही तो दीर्घच आहे, अनेक वचने सामान्य रूप होतानाही दीर्घ आहे. दूताचंही तसंच, दूत, दूतांना. हे शब्द लक्षात ठेवा. नियमा जे या ठिकाणी महामंडळाने नियम सांगितले हे जसेच्या तसे विचारण्यावर MPSCचा किंवा विविध मंडळांचा भर राहिलेला आहे. पुढे मराठी शब्द 3 अक्षरी असून त्याचे पहिले अक्षर दीर्घ असेल तर अशा शब्दाच्या सामान्य रूपामध्ये उपांत्य ई उ यांच्या जागी अ आल्याचे दिसते. बघा मित्रांनो, उदाहरणावर जायचं. बेरीज, बेरजेला, बेरजांना. म्हणजे ही जे री आहे ना त्याचं अ होऊन गेलं, रीचं र, बेरजेला. लाकूड, लाकडाला, लाकडांना. म्हणजे लाकूडांना म्हणत नाही आपण, लाकडांना म्हणतो. बघा नियम हे सगळे. मात्र पहिले अक्षर रस्व असल्यास अविकल्पाने होतो. परीट आहे, मग इथे परिटाने किंवा परटाने असंही म्हणू शकतो आपण. दोन्ही गोष्टी चालू शकतात. पुढे बघा 8.3 नंबरचं नियम. मला वाटतं इथे नियमापेक्षा तुम्ही उदाहरणांवर भर द्या. शब्दाची उपांत्य अक्षर ई आहे किंवा उ असेल तर अशा शब्दाचे उभयान्वयी सामान्य रूपाच्या वेळी ईच्या जागी य आणि ऊच्या जागी व असे आदेश होतात. बघा महत्त्वाचा मुद्दा आहे. पुढे मराठी शब्द 3 अक्षरी असून त्याचे पहिले अक्षर दीर्घ असेल तर अशा शब्दाच्या सामान्य रूपामध्ये ई उ यांच्या जागी अ येतो. कसं, बेरीज, बेरजेला, बेरजांना. लाकूड, लाकडाला, लाकडांना. हे जसंच्या तसं लक्षात ठेवा, इथे काहीच विषय नाही आहे. पुढे बघा आता शब्दाचे उपांत्य अक्षर ई किंवा उ असेल तर अशा शब्दाचे उभयान्वयी सामान्य रूपाच्या वेळी ईचा ये होतो आणि ऊचा व होतो. इथे डायरेक्ट उदाहरणांवर फोकस करा. काईल, कायलीला, कायलींना. देऊळ, देवळाला, देवळांना. म्हणजे हे ऊचा काय झाला, व झाला. ईचा काय झाला, ये झाला. नियमाच्या जास्त नादाला लागू नका, डायरेक्ट उदाहरणांवर फोकस करा. पुढे पुल्लिंगी शब्दाच्या शेवटी सा असल्यास त्या जागी उभयान्वयी सामान्य रूपाच्या वेळी शा होतो. बघा हा नियम, याची उदाहरणं लक्षात ठेवा. घसा, घश्याला किंवा घशांना. ससा, सस्याला किंवा सस्यांना. ओके, पुढे जाऊया आपण. पुल्लिंगी शब्दाच्या शेवटी जा असल्यास उभयवचनी सामान्य रूपात तो तसाच राहतो. पुल्लिंगी शब्दाच्या शेवटी जा जर असेल तर त्याचा ज्या होत नाही. म्हणजे इथे दरवाजा म्हणले तुम्ही, मग दरवाजाला नाही होणार, दरवाजाला. बघा जाचं जाच राहतंय, ज्या होत नाहीये. पुढे 8.6 मध्ये काय म्हटलंय, 3 अक्षरी शब्दातील मधले अक्षर जर क चे किंवा प चे द्वित्त असेल तर उभयवचनी सामान्य रूपाच्या वेळी हे द्वित्त नाहीसे होते. इथे आता हे 3 अक्षरी हे जास्त लक्षात ठेवायचं नाही. डायरेक्टली उदाहरण काय, रक्कम. इथे दुसरा शब्द काय, द्वित्त आहे ना, याचं सामान्य रूप होताना रकमेला झालं किंवा त्याचं रकमांना असं होईल, पण ते डबल क निघून गेलं. छप्पर आहे, तिथे छपराला किंवा छपरांना, ते डबल प निघून जात आहे. बघा 3 अक्षरी आणि मधलं द्वित्त असेल ते मधलं द्वित्त निघून जातं, सिंगल होऊन जातो तो शब्द. महत्त्वाचं, इंटरेस्टिंग आहे. पुढे मधल्या म पूर्वीचे अनुस्वार सहित अक्षर उभयवचनी सामान्य रूपाच्या वेळी अनुस्वार विरहित होते. बघा किंमत आहे समजा, इथे अनुस्वार आहे बरोबर, मध्यभागी म येतोय तिथे किमतीला होऊन जाणार. इकडे गंमत आहे, मध्यभागी म आला इथे गमतीला होऊन जाणार. इंटरेस्टिंग. पुढे जातोय मी. उकारांत विशेष नामाचे सामान्य रूप होत नाही. बघा उकारांत विशेष नामाचे सामान्य रूप होत नाही. कसं, उकारांत आहे, गणू काय झाला, उकारांत शेवटी ऊ आहे ना, गणू ऊ, मग त्याला स लावला तुम्ही, गणू स, जसंच्या तसंच राहिला, सामान्य रूप झालंच नाही. दिनू, दिनूला सामान्य रूप झाले नाही. पुढे धातूला ऊ किंवा ऊन प्रत्यय लावताना धातूच्या शेवटी व असेल तरच ऊ आणि ऊन अशी रूपे होतात. बघा
पण धातूच्या शेवटी व नसेल तर ऊन अशी रूपे होतात. इंटरेस्टिंग आहे. हे आता थोडंसं विचार करा. बरेच वेळा इथे बरेच जण फसतात की धावूया. मग इथे धावूचं कसं लिहू बाबा, धावून, आणि याच्या मागचा हा नियम आहे. मग गाचं गाऊ, गाऊन, करचं करू, करून, शेवटी जर इथे जर व आहे ना, काय इथे जर व आहे तर मग इकडे ऊ होणार. मात्र इथे जर व नाहीये, गा म्हटलोय, मग त्याचं गाऊ करतोय तुम्ही, तर मग त्याचा ऊ होणार. बघा, शेवटी व असेल तर त्याचा ऊ होणार, शेवटी व नसेल तर मग ते ऊसाचा तो तुम्ही वापरणार आहात. पुढे आता किरकोळ नियम आहेत, अत्यंत सोपे सोपे लहान लहान. पूर हा ग्रामाचे शब्द कोणत्याही ग्रामनामास लावताना दीर्घोपांत्य लिहावा. बघा, पूर, कोणताही पूर असेल ना, तो असा हा पू असाच असला पाहिजे, दीर्घच असला पाहिजे. तारापूर, सोलापूर, नागपूर. नियम 10, कोणता एखादा ही रूपे लिहावीत. बघा, कोणाचा एखादा असं लिहून हे असंच लिहायचं, कोणता एखादा. आता हे सांगायची गरज नाही आहे. 11 नंबरचा खरी खरी, हळूहळू यासारख्या पुनरुक्त शब्दातील दुसरा आणि चौथा स्वर मूळ घटक शब्दांमध्ये ते दीर्घ असल्याने दीर्घ लिहावेत. परंतु पुनरुक्त शब्द नादानुकारी असतील तर ते उच्चाराप्रमाणे ऱ्हस्व लिहावेत. बघा, नियम 11, खरीखुरी, हळूहळू यासारख्या पुनरुक्त शब्दातील दुसरा आणि चौथा स्वर हे मूळ घटक शब्दांमध्ये दीर्घ असल्याने दीर्घ लिहावेत. परंतु हा शब्द जर नादानुकारी असेल तर त्याचे उच्चाराप्रमाणे ते ऱ्हस्व लिहावेत. आणि मित्रांनो, यावर तुम्हाला प्रश्न विचारलेले दिसतील. बघा, नादानुकारी असेल तर ऱ्हस्व आहे. बघा, दुडुदुडू, रुणझुणू, लुटू लुटू, नाद आहे ना, त्याच्यातून काहीतरी आवाज होतोय, ते ऱ्हस्व आहेत. नियम 12, एकारांत नामाचे सामान्य रूप याकारांत करावे. एकारांत करून म्हणजे करणे म्हटलो मी, करण्यासाठी. फडके म्हटलो, फडक्यांना. पुढे 13 नंबरचा नियम, लेखनाच्या पात्राच्या किंवा वक्त्याच्या तोंडी बोलण्याची भाषा घालावी लागते. त्यावेळी तिचे स्वरूप बोलण्यातील उच्चाराप्रमाणे अनुस्वारयुक्त असावे. उदाहरण आपण समजून घेऊ. असं केलं, मी म्हटलं, त्यांनी सांगितलं. हान्यप्रसंगी ही रूपे एकारांत लिहावीत. जसं असे केले, मी म्हटले, त्यांनी सांगितले. नियम 13. पुढे नियम 14 काय म्हणतोय, क्वचित, कदाचित, अर्थात, अकस्मात आणि विद्वान यासारखे मराठीत रूढ झालेले तत्सम शब्द जे आहे ते आकारांत लिहावे. म्हणजे त्यांचा तो हे जे पाय मोडलेले आहेत ना, हे संस्कृतमध्ये मोडले. मराठीत लिहिताना सरळ क्वचित, कदाचित, अर्थात, अकस्मात, विद्वान. पाय मोडायचा नाही, येतोय शेवटी, संपला विषय. कोणत्याही अन्य भाषेतील शब्द लिहिण्याची गरज पडेल तेव्हा त्या भाषेतल्या उच्चाराप्रमाणे लेखन करावं असं म्हटलेलं आहे. ब्रिटिश असेल, हाऊस असेल, पुढे इंग्रजी शब्द आहे, पदवी आहे किंवा त्यांचे संक्षेप आहे, यांचे शेवटचे आकारांत अक्षर आता व्यंजनांत लिहू नये. बघा, म्हणजे MA म्हटलाय तुम्ही, PhD म्हणता आहेत, अमेरिकन म्हणता आहेत, पाय मोडायचा नाही. व्यंजनांत म्हणजे काय, पाय मोडणे. पाय मोडला नाही याचा अर्थ अक्षरांत, म्हणजे पूर्ण अक्षर होऊन जातं ते. पुढे 15 नंबरचा प्रश्न थोडासा वेगळा आहे नियम. केशव सूत पूर्वकालीन पद्य आणि विष्णुशास्त्री पूर्वकालीन गद्य यातील उतारे छापताना ते मुळानुसार छापावेत. तदनंतरचे मग त्यामध्ये केशवसूत किंवा चिपळूणकर यांच्या लेखनासह लेखन मराठी साहित्य महामंडळाच्या प्रस्तुत लेखनविषयक नियमानुसार छापावे. अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. आता हा आपल्यासाठी महत्त्वाचा नाही आहे, छापखान्यांवाल्यांसाठी आहे. मात्र त्या ठिकाणी तो जो काल दिलेला आहे, केशवसूतांचा काव्यरचना काल 1885 ते 1905, चिपळूणकरांचा 1874 ते 1882, ते तुमच्यासाठी विद्यार्थी मित्रांसाठी जास्त मला वाटतं गरजेचं नाही आहे. पुढे 16 नंबरचा प्रश्न, राहाणे, पाहाणे, वाहाणे अशी रूपे वापरा. राहाणे, गहाणे, हे पाहाणे किंवा वाहाणे अशी रूपे वापरू नयेत. योग्य रूपे इथे तुम्हाला वरती दिसत आहेत, या पद्धतीने वापरा. पुढे आज्ञार्थी प्रयोग करताना मात्र राहा, पहा, वाहा एवढंच असेल, राहा, पहा, वाहा, तर तिथे तुम्ही त्या पद्धतीने लिहा. ओके. आणि तुम्ही तिथे असंही लिहू शकतात, राहा, पहा, वाहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की बाबा इथे रा करा किंवा र करा, काही हरकत नाही आहे. मात्र शेवटी जर ने येत असेल तर तिथे मग तो आ हा सूर आला पाहिजे. 17 नंबरचा नियम, इत्यादी व ही हे शब्द दीर्घांत लिहावेत. बघा, दीर्घांतच लिहावे लागतील तुम्हाला. आणि अन हा शब्द जर बघितला तर हा व्यंजनांतच लिहावा लागेल. त्याचा पायच मोडायचा आहे. मराठीतला हा शब्द एक लक्षात घ्या, पाय मोडूनच लिहायचा आहे तो. पुढे नियम 18,
पद्यात वृत्ताचे बंधन पाळताना ऱ्हस्व दीर्घाच्या बाबतीत हे नियम काटेकोरपणे पाळता येणे शक्य नसल्यास कवीला मात्र तेवढे वृत्ती स्वातंत्र्य असावे. बघा, एखादा कविता करतोय, त्यांनी हे नियम नाही पाळले तरी चालू शकतं. पुढे तुम्हाला लक्षात ठेवा सांगितलेलं आहे की मंत असेल किंवा मान हे प्रत्यय आकारांत आणि आकारांत नामे सोडून इतर नामांना लागतात. बघा, बुद्धिवंत म्हटले किंवा तुम्ही किंवा बुद्धिमान म्हटले, हनुमंत म्हटले किंवा हनुमान म्हटले, तर हे वंत आणि वान हे प्रत्यय फक्त आकारांत आणि आकारांत नामांना लागतात. जसे धनवंत धनवान, दयावंत दयावान. याला अपवादही आहे इथे, लक्ष्मीवंत लक्ष्मीवान. चारही प्रत्यय नामापासून विशेषण तयार करतात, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. नामाचं विशेष हे म्हणतो ना आपण, लक्ष्मीवान आहे किंवा तो व्यक्ती लक्ष्मीवंत आहे. लक्ष्मी हे नाम झालं, लक्ष्मीवंत काय झालं, विशेषण झालं. तर हेही आम्हाला माहीत असलं पाहिजे. मित्रांनो, महत्त्वाचे आहे. थोडेसे काही नियम तुम्हाला किचकट वाटले असतील, मात्र हे वाचलेले असतील, अभ्यासलेले असतील, याचं नोट डाऊन करून घेतलेलं असेल तर हे तुम्हाला फायदेशीर ठरेल. ही PDF सुद्धा तुम्हाला मी आपल्या MPSC स्पर्धा विश्व या टेलिग्राम चॅनलला उपलब्ध करून देतो. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही निश्चित या PDFचा आणखी चांगला अभ्यास करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. इथे आपण थांबूया. धन्यवाद.